नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचा सराव शिबिर आवास येथे संपन्न. महाराष्ट्राचा कबड्डी संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता बडोदा येथे रवाना. दिनांक 11 ते 21 फेब्रुवारी 2026पर्यंत रणजित राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळ आवासतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सांगता समारंभाप्रसंगी ज्येष्ठ खेळाडू रणजित राणे, माजी सरपंच आवास अभिजित राणे, आवास सरपंच अभिलाष राणे, उपसरपंच व सदस्य ग्रामस्थ यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडूंचे चांगले व्यवस्थापन केल्याबद्दल राज्य कबड्डी संघाचे कोच रमेश भिंडेगिरी यांनी रणजित राणे व अभिजित राणे व सर्व ग्रामस्थांचे खेळाडूंचे अभिनंदन केले. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे रिपोर्टर. सर्व्हिसल्या लोकांचं प्रेम आज आम्ही घेऊन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग होत. नक्कीच राष्ट्रीय स्पर्धेत आमचे महाराष्ट्राचा चांगली कामगिरी करेल अशी मी अपेक्षा करतो. महाराष्ट्र राज्य कबड्डी मागे जरा मागे पुढे ठेवा. नमस्कार. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचा गेल्या अनेक दिवस इथे सराव चालू होता आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी बडोदा येथे जाणार आहे आणि त्याचा सराव अलिबाग तालुक्यातील आवास येथे चांगल्या प्रकारे रणजित राणे विकास मंडळ व अभिजित राणे माजी सरपंच व येथील सर्व मान्यवरांचे चांगले सहकार्य लाभले. तसेच आज महाराष्ट्र राज्याचे कोच भेंडेगिरी सर आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निश्चित चांगली कामगिरी करेल, परंतु यातल्या आयोजनाबद्दल काय आपल्याला वाटतं?
महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेत चांगलीच कामगिरी केली, कारण का महाराष्ट्रात गेली 5 ते 6 वर्षे चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स करतोय. महाराष्ट्राचं पहिलं नाव घेण्यासारखी टीम झालेली आहे आणि आज जी यंग ब्रिगेड आहे माझ्याकडे पूर्ण यंग प्लेयर्स आहेत की ते त्यांचा चांगलाच परफॉर्मन्स करतात. आज संघात अनुभव असलेले इनामदार आहे, संकेत सावंत आहेत, नवीन पुरुष आदित्य शिंदे आहे आणि काही नवीन पोरं अपकमिंग आहेत की ते आज ते चांगला हे करतील. आणि आज आवाजमध्ये सांगायचं झालं तर आम्हाला फार आल्यानंतर फार प्रॉब्लेम झाला. 1-2 दिवस आम्ही शोधत होतो, आमची मुलं बीचवरती एक्झरसाईज करत होती, परंतु बऱ्यापैकी आम्हाला जोगेकर सरांनी इथं आम्हाला संधी दिली मॅच टाकायची. त्यामुळे मी जोगेकर सरांचं महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन, त्याचबरोबर राणे सामाजिक क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आभार मानतो. आणि अशीच यापुढं महाराष्ट्र संघाला त्यांनी संधी देत राहावी, आमची मुलं इथं येत राहतील, चांगल्या पद्धतीने आवाजवाल्यांना एक कबड्डीचं चांगलं प्रदर्शन आणि स्किल्स काय असतात हे बघायला मिळेल. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. च्या वतीने रणजित राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळातर्फे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे की आपण इथे जो कॅम्प घेतला त्याला आपण चांगली सहकार्य केलं, म्हणून आज आपला कॅम्प महाराष्ट्र राज्याचा आपल्या गावात होऊ शकला. जर तुम्ही जागा उपलब्ध करून दिली नसती तर नक्कीच हा कॅम्प अलिबागमध्ये गेला असता. तर पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. तसेच आज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे रत्नागिरी आमदार आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आपले आहेत. काय आपल्याला वाटतंय? फर्स्ट ऑफ ऑल मी फर्स्ट टाईम आलो इथे आवाजमध्ये कॅम्पसाठी आणि आवाजकरांनी जे प्रेम दिलं राहण्यासाठी, खाण्यासाठी, जेवढं त्यांच्या बोलण्यातून प्रेम होतं तेवढं आम्हाला त्यांनी सोयीमध्ये पण तेवढं प्रेम दिलं. आणि मला तरी वाटतं जोगळेकर सरांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. फर्स्ट ऑफ ऑल त्यांचे मी धन्यवाद मानेन, कारण जागा उपलब्ध करून 10 दिवस आमचा कॅम्प चाललेला, त्या जागेसाठी त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि इम्पॉर्टंटली आमचा कॅम्प सक्सेसफुली ठरला. आणि मी आशा आहे की माझा संघ चांगला परफॉर्मन्स करेल आणि आमचे कोच यांनी चांगले मला वाटतं चांगले हार्डवर्क घेतला, टीमवर चांगले प्रयत्न केले आणि बघूया. आता मी आशा करतो की राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल. खरोखरच राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ चांगली कामगिरी करेल, त्याबद्दल सर्व खेळाडू, येथील व्यवस्थापक गणेशजी राणे आणि सर्व टीमचे एक टाळ्या वाजवून सर्वही स्वागत करा. त्यांच्या तर विलाज आहेत, कमर्शियल वागतात, परंतु आपल्याशी कमर्शियल त्यांनी कधीही काही वागलं. असला मुलाचा अनुभव जर संकेतला अनुभव आला असेल, आज बरेच कोडर आणि सर तुम्हाला सांगते सगळे टॉप लेवलला खेळतात. मला वाटते असलं की मला वाटतं सेपरेट रूम असेल प्रोमध्ये, म्हणजे एवढा त्यांना कारण हे आम्हीच आणलं, कारण का क्रिकेटला मिळतं आमच्या खेळाडूंना का मिळत नाही. कारण का मी पहिल्या 4 सीझनचं प्रोमध्ये बघतोय, आज त्या प्लेअरला त्या पद्धतीने दिलं जातं. आज एक 1.5 कोटीची मुलं आहेत, त्यामुळे त्यांच्या सोयकर त्यांनी सुद्धा आज 2 दिवस घरी वगैरे काय बोलले नाही, कारण महाराष्ट्राकरता महाराष्ट्रानं त्यांना दिले. महाराष्ट्राचं नाव कसं करावं त्यांच्या आज डोक्यात आहे. आम्ही नक्की त्या तुम्हाला आशा देतो की मी नक्कीच राष्ट्रीय स्पर्धेत आमची ही संघाची जी मुलं आहेत चांगली कामगिरी करतील. आज यंग ब्रिगेड आलेली की जे त्यांना खेळायची एक आस आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचा अनुभव जे स्थितुरी देण्याकरता असलं संकेत आहे. आता शिवमसारख्या प्लेयरचा आज उदयमुख असला तरी त्याला अनुभव आला, आदित्यकडे अनुभव आलेला आहे, कारण माझ्याकडं दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टीचं बॅलन्स झालेलं आहे. तेव्हा मला फार खात्री आहे मी नक्कीच काहीतरी राष्ट्रीय स्पर्धेत करून जातो आणि या सगळ्यांच्या साथीनं सांगतो मी.
आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेला आदर तिथले ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही आणि नक्कीच आम्ही तुमचा पुन्हा काहीतरी पाहुणचार घ्यायला इकडे येऊ याची मी शाश्वती देतो आणि तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो. रायगड जिल्हा कबड्डी संघाचा आभार मानतो आणि माननीय आस्वाद पाटील, जे पाटील सर, रणजित राणेंशी माझे संबंध आहेत पूर्वीपासून, त्यामुळे त्यांचा सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे आपले शिलेदार राहतो हो ना, ते खेळले तर राहतो. पुढच्या वेळेला बुके द्यायचा. बरोबर ना. इकडे पहिली लाईन कर ना, अशी हा अशी कर मग मागे देत दे लवकर काढून घे. दे लवकर काढून घे. चला पटापट पटापट करा. काय करायचं? काय रे तुम्ही पण जोडीनीच या. लागणार आम्ही सगळे विचारा 4 ते 7 पर्यंत असून देत ना, बसलेत ना, नाही लावलं लाव तुम्ही हे पण असं आमच्या इथे आले त्याला एक अमित ब्रेकफास्ट करा. मॅनेजरांनी काय देतील वाटत.